केले बेटा हो. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अलक निरंजन, अलक निरंजन, जय गुरुदत्त, जय गिरिनारी. 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 हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगनते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहवा संसार देवा पायी. प्रस्तुत प्राप्तसेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी यांचा हा 4 चरणाचा अभंग. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. न वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगनचे फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहवा संसार देवा पायी. मग काय म्हणतात तुकाराम महाराज अभंगात? कुठली थोर भक्ती? आता जगात थोर भक्ती आहे का? नाही. राहिली का? काय नाही. पूर्वी त्रेतायुग द्वापार युगात सत्यभक्ती होती. सत्ययुग त्रेता द्वापार, आता कलियुग आले. सत्यभक्ती राहिली नाही. आता ही भक्ती कशी आहे? ही भोंदूपणा सगळी भक्ती चालली आता. सगळं भोंदूपणा. कर्म करोनी म्हणती साधू, अहो कर्म करोनी म्हणती साधू. आयशे कैसे झाले बोंधू. अंगा लावून राख, डोळे दाखवून करीती पाप. दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोळा. तुका म्हणे सांगू किती, जुळवत्यांची संगती. कर्म करोनी म्हणती साधू, आयशे कैसे झाले बोंधू. बोंधूच लय झाल्यात. नाही नाही, देवाच्या नावाखाली पोट भरणारे बरेच झाल्यात. झाल्यात का नाही? कर्म करोनी म्हणती साधू. स्वतःला साधू समजतात, स्वतःला देव ऋषी समजतात. प्रवचन करणार, कीर्तन करणार, देवाची पूजा अर्चा करणार. पण ते कसं मतलब ठेवून. मतलबी दुनिया ही सगळी. कर्म करोनी म्हणती साधू, देवाच्या नावाखाली पोट भरणार. हा बाजार मांडला एक प्रकारचा आहे कलियुगात लोकांनी. कशाचा? हरिनामाचा बाजार, देवाचा बाजार मांडलाय. आणि हा किती दिवस चालणार यांचा बाजार? असा बाजार करायचा का? असा बाजार करायला नाही पाहिजे. आणि तो ह्या कलियुगात बाजार चाललाय. जन्मा आली आहे गेली आहे, बरी भक्ती नाही केली. अहो जन्मा आली आहे गेली आहे, बरी भक्ती नाही केली. माझे माझे म्हणून या गुंतागुंत मेली. येथे काही नाही लव गुरुच्या पायी. चल वये टाकेरू का नको करू बोल. आणि गुरुविन मार्ग नाही, काही करीशी ते पोल. जेवूनी खाऊनी नेसूनी लेऊनी म्हणते आम्ही बऱ्या. आणि साधू संत घरा आल्या होती पाठमोऱ्या. ह्या झाल्या कलियुगातल्या स्त्रिया. आता पुरुष कसे बघा. वाचवणी पडवणी शाने झाले, वाचवणी पडवणी शाने झाले म्हणते आम्ही संत. आणि परणारी देखोनी त्यांचे चंचल झाले चित्त. टिळा टोपी घालून माळा, टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू. दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे बोंधू.
कलियुगी घरोघरी संत झाले फार आणि विधभर पोटासाठी हिंडती दारोदार. संत म्हणतील केली निंदा, अहो संत म्हणतील केली निंदा, निंदा नव्हे बाही, तुका असे शरण भावे अन्य संता पायी. बघा कर्म करून म्हणती साधू आम्ही आयचे कैसे झाली बंधू. तसाच हा बी अभंग आहे. जन्मा आली गेली परी भक्ती नाही केली. ह्यांना भक्तीच कळली नाही खरी या कलियुगातल्या स्त्रियांना. काही स्त्रिया, सगळ्यांना काही स्त्रिया जन्मा आली गेले पण भक्तीच नाही केली. लहानाची मोठी झाली, तरुण झाली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, पार म्हातारी झाली, जग तरी हिला भक्ती खरी कळाना. कर्म करून म्हणती साधू. हा आणि हे स्वतः काय समजतात आम्ही देव भक्ते. जन्मा आली गेले परी भक्ती नाही केली, भक्तीच केली नाही खरी, हिला कळलीच नाही. जन्मा आली गेले परी भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून दे गुंत गुंत मेली. माझं घर, माझं सासर, माझं माहेर, सगळं माझं, माझी पोर, माझी सून, माझा व्याही, माझं नातेवाईक. अगं काय तुझं इथं, चल बाई टाके रुका नको करू बोल. आणि गुरुविनं मार्ग नाही काय करीस ते बोल. तुला खरी भक्तीच गुरु कळला नाही, खरी भक्ती तुला कळली नाही, तू माझं माझं मानणार नाही. तू मग काय म्हणशील? हे काबाड वज माझं माझं काबाड वज. खाऊनी नेसूनी जेवूनी म्हणते आम्ही भराया, आणि साधू संत घरा आल्या होती पाठमोऱ्या. ह्या कधी पुती पुराण ऐकणार नाही, वाचणार नाही काही. ते काय लक्षात काय ह्यांना फक्त खायला, नाटायला, मुरडायला आवडणार आहे कलियुगातल्या स्त्रियांना. काय भक्ती आवडणार नाही काही स्त्रिया. म्हणजे काही पुरुष बघा कसे वाचोनी पडवणी शहाणे झाले, वाचोनी पडवणी शहाणे झाले. म्हणते आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावी बंधू. कलियुगी घरोघरी संत झाले पार आणि विधभर पोटासाठी हिंडीची दारोदार. बघा किती पोटे विधभरचे, आणि त्यासाठी दारोदारी हिंडतील या कलियुगात. देवाच्या नाव खाली पोट भरतील, काय करायचं, पूजा अर्चा करतील देवाची ठरवून. देव म्हणतो का असं माझा बाजार मांडा म्हणून. हा बाजार मांडलाय. या कलियुगात काय झाले, देवाचा पोटासाठी बाजार मांडलाय. प्रवचन कीर्तन करणार जरूर घ्या तुम्ही देवाच्या नावाखाली, पण तुम्हाला पोटाला लागते तेवढे घ्या. पण निव्वळ धंदाच, पैशाशिवाय काही नाही हो. पानच हालत नाही यांचं. अरे किती दिवस तुम्ही हे पोट भरणार. तुका म्हणे पोट भरे परी आणि ती भूकच वरे. अहो तुमची भूक थांबली का? तुमची भूक थांबणार नाही. मग तुमची भूक ही थांबली का? नाही थांबली. मग किती दिवस तुमची भूक राहणार. आणि बाजार मांडला काय ह्या कलियुगात? कशाचा? देवाच्या नामाचा बाजार मांडलाय. नवे जाखाई जोखाई, नवे जाखाई जोखाई, मायराणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मध्य मांस बक्षिती, भैरव खंडीराव, रोटी सुटीसाठी देव. गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा सुकाळ. आणि मुंजा मायसासुरे, मुंजा मायसासुरे हे तो कोण लेखी पोरे. आणि वेताळे फेताळे, डोळं त्यांचे तोंड काळे. का हो काय म्हणतात बघा तुकाराम महाराज या अभंगात. नवे जाखाई जोखाई कसले देव्या आणि कसले हे देव. मुंज मायसासुरी हे तू कोण लेखी पोरी. हे मुंजबान मसोबा हे देव आहेत का? कोर सौदा देव हे काय मागतात? बकरं मागतात, कोंबडं मागतात. किती दिवस ह्यांना पुरवणार. काही ठिकाणी मी विचारलो लोकांना, म्हणलं अहो इथं बकरं कोंबडं कसं काय देवीला आहे या देवाला? अहो ती देवी खात नाही,
तो देव खात नाही, यांना गोडवा निवद असतो. यांच्या बाजूला जी शिपाई आहेत त्यांना लागतो. आणि हे कसले देव कशा ठेवले ती शिपाई यांनी बाजूला? हे बकरन कोंबड मागणारे यांना कशाला बाजूला ठेवले? कशाला बाजूला ठेवले? हे अहो बलाढ्य कोण देवे त्याला ओळखा, तीच थोर भक्ती. तुका म्हणे एका हरिविना नाही सका. कोण बलाढ्य? तो विठ्ठल बलाढ्य. तो कमरो हाटून उभा आहे ना, तो बलाढ्य. त्याची भक्ती करा. ह्या बाकीच्या देवांना काय गुण बसला? फेताळे फेताळे जोडून त्यांचे तोंड काढे. बकरन कोंबड मागणारे हे देव, आणि पूजा अर्चा करा आणि पैसे खर्च करा. कुणी सांगितलं एवढं? साधी गोळी भक्ती, हिच थोर भक्ती आवडते देवा. 2 हात जोडा, त्याला पा 2 हात जोडा. बाकी काही मागत नाही तू म्हणतो. ते कशाला बुंदूपणा पाहिजे? थोर भक्ती, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संसाराला जरा बाजूला करा आणि खरं काय ते ओळखा. हे शरीर कुणी तुम्हाला अर्पण केलंय? जीवा जाणे फिके मधुर क्षार. जीवा जाणे फिके मधुर क्षार. येर मास परी हाताशी न कळे. जीवा जाणे फिके मधुरे क्षार. येर मास परी हाताशी न कळे. देखावे नेत्री बोलावे मुखे. चित्ता सुखे दुःखे कळू येती. परिमळाशी ग्रहण ऐकती श्रवण. एकाचे कारण एका नव्हे. एक देही भिन्न ठेविलेल्या कळा. एक देही भिन्न ठेविलेल्या कळा. नाचवितो पुतळा सूत्रधारी. तुका म्हणे आईशी जयाची सत्ता. तुका म्हणे आईशी जयाची सत्ता. कातया अनंता विसरली ती. बघा काय म्हणतात तुकारामाच्या ह्या अभंगात. तुकाराम महाराज फार सुंदर अभंग आहे हा. जरा संपूर्ण फोडून सांगतो. जीवाजाने फिके मधुर क्षार. का हो? ह्या जिभेच कळतो का नाही? वरण फिक्क आहे बाबा, मीठ कमी आहे त्यात. मीठ कमी आहे. भात फिक्का लागतोय, त्याला चव नाही. किंवा संत्री गोड लागती, चिक्कू गोड लागतोय, आंबा गोड लागतोय. कोणाला कळतो? तुरट लागतोय. खाणार जिभेला कळतोय. हा. आणि ह्या जिभेला एवढीचा कळतोय. येरमा सुपरी हाताशी न कळे. मग हा लाडू गोडे हा हाताने उचलतो ना माणूस, तोंडात घेतो ना. काय गोड असेल ते. मग हाताला का कळत नाही? हाताला मांस किती आहे, हाताची लांबी किती बघा, जीभ केवढीची आहे तिला कळते, आणि हाताला कळत नाही. मग बघा एखाद्याही बेन ठेवलेल्या काळा नाचवी तो पुतळा सूत्रधारी. मग डोळ्याने काय करायचं? पाहायचं काम करायचं. देखावी नेत्री बोलावे मुखे. मग डोळ्याने काय पहा? त्याचं रूप पहा, त्याचा निसर्ग पहा, त्याने कसा निसर्ग तयार केला तो पहा, त्याचं रूप पहा डोळ्याने. तर आणि ह्या मुखाने काय करा? बोलावे मुखे. तोंडाने घेई घेई माझे वाचे गोड नाव विठोबाचे. त्या देवाचंच नाव घ्या मुखातून. त्याचंच घेतलं पाहिजे. देखावे नेत्री बोलावे मुखे. चित्ता सुखे दुःखे कळू येती. ह्या चित्ताला सुख दुःख कळतं ना? बरं नाही कळतच. मनाला मनाला कळतच नाही. मग हा सुख आलं तर हुरळून जाऊ नका, आणि दुःख आलं तरी दुःखी होऊ नका. त्याला शरण जा, तुमचं दुःख तो दूर करेल. दूर करतोच. परिमळाशी ग्रहण. का नाकाला वास कळतो का नाही? एवढच्या नाकाला वास कळतो. बरोबर. चांगले आहे का वाईट? ही घाण आहे का चांगले हे नाकाला कळतो. ऐकती श्रवण. कानाने ऐका. काय ऐका? त्याचे गुणगान ऐका, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, देवाची लीला ऐका, देवाचं भजन ऐका. त्या कानाने ऐकायचं काम करा. एक देही भिन्न ठेविलेल्या कळा.
एकाचं कारण एका नव्हे. बरोबर. हाताचं काम हातानेच करायचं, कानाचं काम कानाने करायचं, डोळ्याचं काम डोळ्याने करायचं, बरोबर. आणि जिवेने काय करायचं, चव ओळखायची, जवळ काय. आणि या मुखाने काय बोलायचं, हरिनाम बोलायचं. बरोबर. एखाद्याही भिन्न ठेवलेल्या काळा नाचवी तो पुतळा सूत्रधारी. बरोबर. का हो, सूत्रधार कोण आहे? तो कृष्ण आहे का नाही, विठ्ठल? हा विठ्ठल. एखाद्याची भिन्न ठेवलेल्या काळा बरोबर. नाचवी तो पुतळा सूत्रधारी. बरोबर आहे ना. तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता, पण ही सत्ता ही आता मी बोलाय बसलोय आणि त्याच्या मनात आले याचं बंद करायचं, वाचा. बरोबर. मी काय बोलणार? अगोदर वाचा जातील मग जीव जातो म्हणतात. बरोबर. खरं आहे. काही लोकांचे नेत्र जात्यात हा. का आयुष्यभर वाईटच पाहिले ह्यांनी. हा, बरोबर आहे. तुझे नेत्र घालवणार. हा. काही लोकांना ऐकायला कमी येतो वय झाले की. का यांनी वाईटच ऐकलं, हरिनाम ऐकलं नाही ह्यांनी. नाही, ऐकलंच नाही. पापाची वासना नको दाऊडवा, त्या उन्या आंधळा बराच मी, निंदेचे ते श्रवण नको माझ्या कानी, बधीर करुणी ठेवी देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, त्या उनी मुका बराच मी, परस्त्री मज नको कधी संगती, जनातुनी माती उठा बली, तुका म्हणे मज अवघाची कंटाळा, तू एक गोपाळा आवडशी. काय आवडते मला हे, बाकी काही नको. हे डोळे हा, बरोबर. पापाची वासना नको जाऊ डोळा. खरं आहे. हे जेव्हा तू डोळे दिले ते नाही, सगळं आणि ते- मरेपर्यंत साथ देणार, हा. मग काय पहा ह्या डोळ्यांनी, त्याचं रूप पहा, त्याची सृष्टी पहा. लोकांचं वाईट पाहू नका डोळ्यांनी, बरोबर. या कानाने लोकांचं वाईट ऐकू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. काय तुम्हाला हे अधिकार वाईट बोलायचा, आणि त्यांनी वाचा घालवलं. संपलं. मग मगाशी काय म्हणलं मी, हम्म. अगोदर वाचा जाती मग जीव जातो. बरोबर. काही लोकांची वाचा जाती, कोणाला कानाने ऐका येत नाही, नाही त्याला. कोणाचे गुडघे साथ देत नाही, आयुष्यभर साथ देत नाही गुडघे. हा, बरोबर. आताच काय झालं, हात साथ देत नाहीत. का देत नाहीत? तू वाईट केलंस, वाईट हाताने झालं. केले कर्म फळ आले, तुका म्हणे आपल्याची बळे. म्हातारपणी ठेटे पडशे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळतसे नाक असल्यास मापुरी, बोलो जाता शब्द नयेची नीट, गडगडी कंठ कफ भारी, आणि शेजारी म्हणते आता मरे नका मेला, कांटाळा आणला येण्या मा, तुका म्हणे आता सांडूनी सर्व काम, अरे म्हण वेळ्या राम राम चना चना. अरे म्हातारा झालं तरी माझं काय म्हणतो. नाव कुठं घेतोय तू? अरे ही कुठली थोर भक्ती, ही भक्ती थोर आहे का ही? नाही. माझं म्हणण्याची, नाही. माझं काबाड वज बरोबर. काय आहे तुझं? काही नाही आपलं. चल माझ्या रागो डोंगरी दिवा लागो. बरोबर. त्यांनी बोलवल्यावर काय करशील? तिथं काय इलाज आहे का? मग काय चालेल का तुझं काय? त्याचा इलाज नाही. चल माझ्या रागो डोंगरी दिवा लागो, घर केले दार केले घरी नाही ओरो, आणि शेजारीने पापिनीची पाच पोरे मरो, घरी पाच पोरे ती मजवून आहे तो थोरे, पाचांचे बळे खादली बावन्न केळे, घर केले दार केले दुकान केला मोठा, आणि पाटाची राणी तिचा धांगडजिंगा मोठा, आणि धांगडजिंगा मोठा तर पदरुका खोटा, आणि ब्रह्मचारी म्हणची जोगी तर 16 सहस्त्र भोगी, आणि तुका म्हणे वेगी तर हरी म्हणा जगी. मग काय म्हणते तुकाराम महाराज? बरोबर. चल माझ्या रागो डोंगरी देवा लागू. का हो, एखाद्याचं आयुष्य 90 वर्षाचं आहे, आणि ते 90 वर्ष भरली 91 चालू झाली त्याचं. हा. तो दिवस जवळ आला, हा आत्मा काय करतो कुडीतला? हा, बरोबर. बाहेर जायचं आहे आता. बाहेर जायला देव बोलवतो, ह्या आत्म्याला बाहेर ये, चल बाहेर, हा. बाहेर ये चल. तुका म्हणे कुडी जेव्हा प्राणांची आवडी. एवढं घट्ट नातं असताना कुडीचं
शरीराचं, तरी हा आत्मा का सोडतो कुडीला? कोणीला सोड त्याचं आयुष्य भरलं, चल माझ्या रागो डोंगरी जेव्हा लागो. घर केले दार केले घरी नाही वरो, शेजारीनी पापिनीची पाचपोरी मरो. का हो, एकदा आत्मा बाहेर निघालो मग लोक काय म्हणतात उचला याला उचला टाकवा माशांभूमी. पण तिथं असं होतं का? नाही. याचे डोळे चांगले आहेत, यांनी चांगलं पाहिलंय, याच्या कानाने ह्यांनी चांगलं ऐकलंय, याची वाचा चांगली होती, याने हरिनाम घेतले. अरे काही कर, पण जो जन्माला आला तो जाणार. मग कुठली भक्ती करा? थोर भक्ती करा. थोर भक्ती कोणाची? ज्यांनी माऊलींनी समाधी घेतली ती थोर भक्ती आहे. अजून जिवंत संजीवन समाधी आहे माऊलींची. अजून बी लोक तिथं दर्शन करायला जातात, अहोरात्र चालू आहे. ती थोर भक्ती. तिथं थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग यांनी संसार केला का? माऊलींनी जगाचा संसार केला. तुकाराम महाराजांनी जगासाठी सगळं काय केलं प्रपंच करून. काय म्हणले तुकाराम महाराज? नको देऊ देवा पोटी संतान, माया जाळे जाण नाटविसी. नको देऊ देवा द्रव्य आणि भाज्य, तो एक उद्वेग होय जीवा. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. बघा काय म्हणजे तुकाराम महाराज. लोक देवाला मुलं मागतात, मला फळ पाहिजे. जरा बोल नका म्हणजे, मला फळ पाहिजे, मला मुलं पाहिजेत. मग तुकाराम महाराज म्हणतात मला ही मुलं नको, नको देऊ देवा पोटी संतान, माया जाळे जाण नाटविशी. अरे ह्या मायाचं गुंतलं नाही मी या प्रपंचात तर तू आठवणार नाहीस. म्हणून मला मुलं नको, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य. मला भाग्य बी नको आणि द्रव्य धन तर अजिबात नको. नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होय जीवा. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. अरे मला फकीर का नाही केलं देवा? कशाला या संसारात पाडलं मला? नको देऊ देवा पोटी संतान. अरे नको, तरी जेव्हा त्यांना मुलं दिली. मग ही थोर भक्ती की कोणासाठी करायचं? जगासाठी करायचं, सगळं जगासाठी करायचं. काय वानता न पुरे वाणी, थोरवी सांडिली आपुली परिसे, नये शिव कैसे लोखंडाशी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हेची भांडवल संता, आपली ममता नाही देई. तुका म्हणे सुख परावी सुखे, अमृते मुखी स्त्रवतसे. बघा काय म्हणतात शेवटच्या चरणात तुकाराम महाराज. तुका म्हणे सुख परावी सुखे. दुसऱ्याच्या सुखामध्ये जी सुख पाहतात ना त्यांना संत म्हणा, त्यांना वाणी म्हणा, ती मुखातून आलेली वाणी हीच खरी थोर भक्ती. तुका म्हणे सुख परावी सुखे. अरे स्वतःच तू कुणी बघल पण दुसऱ्याच्यासाठी काहीतरी करा. तुका म्हणे सुख परावी सुखे, अमृते मुखी सर्व तसे. ही गोष्ट अशी आहे की आता कोण येत असे खरी भक्ती राहिली नाही. खरी भक्ती करा. पूर्वी वाल्या कोळी वाटमारी करायला बसायचा, वाटमारी करायचा, रोज वाटमारी करायचा. 7 रांजणं भरली. त्याला मध्ये बोलू नका. 7 रांजणं भरली. माणसं अडवायचा, त्यांना मारायचा. एक माणूस मारल्याच्या खाडात टाकायचा. केवढं पाप करतोय हा. शेवटी त्या नारायणाला दया आली. हे नारदा, अरे जा. अरे त्या मृत्यू लोकात त्या पृथ्वीवर असा एक वाल्या नावाचा कोळी, वाल्या कोळी, तो किती पाप करतोय. अरे त्याचं जाऊन पाप थांबव. हे नारदा पाप थांबव, त्याचं पाप थांबव, त्याला उपदेश कर. पाप थांबवायचंय. मग नारद आले.
नारायण नारायण हॅलो नारायण नारायण. मग आवाज येतो ह्याच्या कानावर. येऊ दे पुढे आल्यावर बघू. येऊ दे येऊ दे पुढे आल्यावर बघू. हे थांब पुढे निघालास म्हणजे अरे तुला उपदेश करायचा नारायणाने मला पाठवले. तुला उपदेश करायला आम्ही. कसला उपदेश मला काय कळत नाही. मग त्याला मारण्यासाठी कोराड उघडली. तसे नारद मुनी गुप्त होता आणि परत प्रकट होत्यात त्याच्या समोर. अरे मी याला मारायला जातोय, याला गुप्त होतोय परत प्रकट होतोय. कुठून आली शक्ती तुझ्याकडं. अरे म्हणजे तुला उपदेश करायला आलोय मी. तू करतोय हे पाप करतोयस, लोकांना मारतोय लुटतोयस. ते ही भक्ती नाहीये तुझी. हे पाप करतोयस तू. काय भक्ती कर. हे पाप हे करतोयस तू. हे सगळं सोड. पाप करतोय म्हणजे मला पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्य तुला कळत नाही. अरे तू करतोय हे पाप करतोय. तुझ्या घरी बायका पोरांना जाऊन विचार की मी जे पाप केलं आतापर्यंत 7 रांजणं भरली. मग तुम्ही ह्याला वाटेकरी होताल का. आज जातो घरी हा आणि बायका पोरांना विचारतो मी जे पाप करतोय तुम्हाला बाहेरून आणून मारून लोकांना लुटून खायला घालतो. यात तुम्ही भागीदारी आहात का. म्हणजे आमचं काय समज. तुम्ही बाहेर काय करून येताय आम्हाला काय घेणे. आम्ही खाणे तुम्हाला घे. तसं काय चाललंय कलियुगात. काय लोक करतात सत्तेच्या जोरावर. माफ करा काही लोक सत्तेच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर आणि लोभामुळं किती पाप चालले. किती किती लुटतात गरिबांना लोकांना. यांना दया माया आहे का. ती थोर भक्ती आहे का यांची. मग हे काय चालले कलियुगात. त्यावेळेला फक्त ते वाल्या कोळी होता. आता किती पाप चालले. कोण यांना अडवणार, कोण थांबवणार. हे नारद मुनी म्हणतात की बघ विचार त्यांना जाऊन बायका पोर नाही. बायका पोर म्हणतात आम्ही नाही भागीदार होणार. आम्ही आहे जरूर भागी. कसे की आम्ही 1% आहे तुम्ही 3% जास्त. 4% तुम्ही जास्त आहे. आम्ही 1% आहे पापाला भागीदार का. वाईट अन्न खातोय. तुम्ही लोकांना लुटून आणलेलं अन्न आम्ही खातोय. आम्ही पापी आहेत. किती फक्त 1%. तुम्ही 4% आमच्यापेक्षा जास्त आहे. तुमचं तुम्ही बघा. मग आला नारद मुनींक परत. नाही बोलले बायका पोर तयार नाहीत. मला माफ करा, मला मुक्त करा. थोर भक्ती कुठली ती मला सांगा. कशाची भक्ती करू मी. मला परावृत्त करा या पापापासून. त्यांचे पाय धरतो वाल्या कोळी. तुला थोर भक्ती करायची मग मी तुला सांगतो. हे तू केलेस सगळं पाप केलेस. पापाचे संचिते देहाशी दंडन. तुझं नारायणा बोल नाही. पेरी कडुजिरे मागे अमृत फळ. आरका वृक्षे फळे कैसे येती. सुख अथवा दुःख भोग हा देहाचा. नाशा ज्ञानाचा करू नये. तुका म्हणे आता देवा करूसावे मनाशी पुसावे. काय केले तुझ्या मनाली तर काय केलं. तर हीच थोर भक्ती. जन्मा आली आहे गेली आहे परी भक्ती नाही केली. आणि भक्ती नाहीच केली. ह्यांनी तर भक्ती नाही केली. हा पापच करतोय. मग थोर भक्ती कुठली. मग यांनी सांगितलं हीच थोर भक्ती. नाम घे. काय घे. नाम घे. राम नाम घे. राम नामाची भक्ती तुझं पाप जाळून टाकी. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी ना आणि कास्ता साधन, वाहत शान विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. तर रामनाम घे, तुझं पाप सगळं फिटून जाईल. मग हा रामनाम घेत बसला. 12 वर्षांनी परत येईन. 12 वर्षांनी परत आली तर आतून ध्वनी येतोय, हवेवर जगायला लागला. मग त्याला सावध केला, दष्टपुष्ट केला. मग त्यांनी मरायच्या अगोदर रामायण लिहिलं. त्यांनी रामायण घडायच्या अगोदर लिहिलं. वाल्या पळेनी वाल्मिकी ऋषी झाला. तसं तुम्ही आम्ही किती पाप करा, पण ह्या थोर भक्तीमध्ये या. हीच थोर भक्ती आवडते यावा. कुठली? मुखांनी नाम घ्या. या कलियुगात फक्त तो कशाचा भुकेलेला आहे? नामाचा भुकेलेला आहे. म्हणून पाप करू नका, पुण्यच करा. मग रामनामाने त्याला इतकं तेज चढलं त्याच्या भक्तीला की त्यांनी रामायण घडायच्या अगोदर लिहिलं. तसं मार्ग दावूनही गेले आधी दयानिधी संत. ते संत लोक आपल्याला मार्ग दावून गेल्या. तुकाराम महाराज म्हणतात, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तेशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. त्यांनी ठेवलं त्यात समाधान माना, त्यात सुख माना, भक्ती सोडू नका. हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. एक शेवटचा अभंग बोलतो. अहो यासाठी केला होता एवढा अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावल विसावा, खुंटली धावा तृष्णेची या. कौतुक वाटते झाली या वेचांचे, नाव मंगळाचे ते निगुणे. तुका म्हणे मुक्ती परी नेली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. एवढं बोलून मी माझ्या वाचेला आता विराम देतो. बोला पुंडलिक वरदा हरिटल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रामकृष्ण. मग किती